हॅलो ऑल, वेलकम टू एज्युडेक. सो हा या प्लेलिस्टचा सेकंड व्हिडिओ आहे. यामध्ये आपण स्ट्रिंग जो डेटा टाईप आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता त्याचे फंक्शन्स बघून घेणार आहोत. काही कॉमन फंक्शन्स आहेत जे सर्व डेटा टाईपवरती ॲप्लिकेबल असतात ते आपल्याला बघायचं आहे. अँड देन सेकंड या व्हिडिओमध्ये आपण जो आपला सेकंड डेटा टाईप आहे दॅट इज लिस्ट याला स्टार्ट करतो. देन आपण ॲरे आणि लिस्टमध्ये काय डिफरन्स आहे हे समजून घेणार आहे. त्याचबरोबर लिस्टचे फंक्शन्स आणि लिस्ट क्रिएट करायचे वेगवेगळे टाईप्स असतात. सो होमोजिनियस हेट्रोजिनियस डेटा काय असतो ते आपण सगळं पाहणार आहोत. येस, आणि अगेन लास्ट वन, ही जर प्लेलिस्ट आवडते तर फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करचाल. एज्युडेकला फॉलो करा. अँड येस, थँक्यू ऑल. Okay, so good morning all. Now this will be our day 6 of Python programming language. And yesterday we have completed with the just 1 minute. Yes, हाँ प्राचना. Okay, ठीक है. Okay. So yesterday we completed with the string data type and we started with what is string, how we create string, and we got to know that string is a immutable data type. Means once we create any string, we cannot edit, add, or delete string, right? And now today we are going to focus on the string function part. तर स्ट्रिंग मध्ये कोणते कोणते फंक्शन्स आहेत, कसे वर्क करतात ते आपण स्टार्ट करणार आहोत. आता यामध्ये पहिले जे फंक्शन्स आपण बघतोय दॅट विल बी कॉमन फंक्शन. कॉमन फंक्शन मीन्स हे तुमचे सर्व डेटा टाईपला सपोर्ट करतात. ठीक आहे. देन आपण जे पुढचे फंक्शन्स पाहणार आहोत ते फक्त आणि फक्त तुमचे स्ट्रिंगला सपोर्ट करतात. ठीक आहे. नाउ लेट स्टार्ट विथ द कॉमन फंक्शन. सो लेट मी कॉपी दॅट वन. So suppose we have message, and in message we have string as a adjective, right? And I want to find out the maximum value from the adjective. So in that case print in max, and max मध्ये आपण पास करणार message. ठीक आहे. सो max हा फंक्शन आहे. max फंक्शन मध्ये आपण पास करतोय मेसेजला. रन केला तर मॅक्सिमम काय, यू. यू कसं काय, ऑन द बेसिस ऑफ आस्की टेबल. सो काल आपण बघितलं होतं आस्की टेबल काय असतं आणि ते कसं वर्क करतं. सो ऑन द बेसिस ऑफ आस्की टेबल तुमचा जो यू आहे तो या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये मॅक्सिमम. डन. जर मला मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर प्रिंट मध्ये आपण घेणार मिनिमम, आणि मिनिमम जो आहे आय गेस तो ई आहे, नाही सी. ठीक आहे. सो अगेन विथ रेफरन्स टू आस्की टेबल तुमचा जो मिनिमम आहे तो एचडीएक मध्ये सी. डन. नाउ लेट्स से आय वॉन्ट टू फाइंड आउट हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर इन माय स्ट्रिंग. ठीक आहे. सो वी कॅन यूज लेंथ फंक्शन. तर लेट्स से प्रिंट नंबर ऑफ character in message. So we will pass length function. In length function we are going to pass message. So आपल्याकडे 7 कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. सो सी 1 2 3 4 5 6 and 7. डन. सपोज मला जो डेटा आहे तो सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये म्हणजे असेंडिंग मध्ये पास करायचा, तर आपण यूज करू शकतो सॉर्टेड फंक्शन. सॉर्टेड सॉर्टेड मध्ये आपण पास करणार मेसेज. सो हा डेटा जो आहे तो तुमचा असेंडिंग मध्ये गेला, म्हणजे पहिले आलं मिनिमम व्हॅल्यू अँड देन आली मॅक्सिमम व्हॅल्यू. डन. नाउ लेट्स से आय वॉन्ट टू प्रिंट दिस पर्टिक्युलर पार्ट इन डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. सो डिसेंडिंग मध्ये करायचं असेल तर तुमच्याकडे एक फंक्शन आहे, सॉरी पॅरामीटर आहे रिव्हर्सला करायचं ट्रू. सो असं तुम्ही ट्रू करणार. आता तुमचा डेटा जो आहे तो डिसेंडिंग मध्ये स्टार्ट होतो. डन. सो आत्ता आपण जे कॉमन फंक्शन बघितले हे कॉमन फंक्शन तुमचे सर्व डेटा टाईप मध्ये सेम असणार आहे. म्हणजे मिनिमम, मॅक्सिमम, लेंथ आणि सॉर्टेड हे तुम्ही स्ट्रिंग मध्ये पण यूज करू शकता, लिस्ट मध्ये पण करू शकता, टफल मध्ये पण करू शकता, आणि त्याचबरोबर तुम्ही डिक्शनरी आणि ह्याच्यामध्ये सेट मध्ये पण यूज करू शकता. ठीक आहे. चलो, सो इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके.
हा चालेल ना, हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही जाऊन पुढे कधी ही पीडीएफ बघचाल तर तुम्हाला रेफरन्सला समजायला हवं की नक्की हे फंक्शन करताय का. सो दॅट्स वाय नंबर ऑफ कॅरेक्टर इन मेसेज. म्हणजे जर मी हे नाही लिहिलं तरी पण माझा कोड जो आहे तो रन होणारच आहे. डन. हे फक्त मी तुमच्या रेफरन्ससाठी ऍड करतो, म्हणजे फ्युचरमध्ये जर तुम्ही कधी बघचाल तर तुम्हाला समजेल ओके हे कशासाठी केलं होतं. क्लिअर आहे. चल, आता नेक्स्ट आपण जे फंक्शन्स बघत आहोत ते स्पेसिफिकली बनलेले आहेत स्ट्रिंग साठी. आता यामध्ये पहिलं आहे कॅपिटलाइज अँड टायटल फंक्शन. ठीक आहे. सो कॅपिटलाइज टायटल फंक्शन मी तुम्हाला दाखवणार, तुम्ही मला त्यातला डिफरन्स सांगायचा. क्लिअर आहे. सो सपोज आपण युजरला नेम विचारतो, आपण इनपुट घेतलं आणि युजरला म्हणलं एंटर नेम, देन आपण प्रिंट करतोय विदाउट एनी चेंजेस, जसं आहे तसंच. ठीक आहे. तर नेक्स्ट लाईनला आपण येतो प्रिंट नेम डॉट कॅपिटलाइज. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल इतके सारे फंक्शन्स आहेत, सर्व फंक्शन्स आपण लक्षात ठेवू शकतो का. तर एक शॉर्टकट सांगतो. जर सपोज तुम्हाला फंक्शनचं नाव आठवत नाही किंवा स्पेलिंग आठवत नाहीये, यूज डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटर नंतर कीबोर्ड वरती टॅब प्रेस करायचं. टॅब प्रेस केलं की तुम्हाला जेवढे पण फंक्शन सपोर्ट होतात तेवढे सर्व दिसतात त्या पर्टिक्युलर डेटा टाइपचे. ठीक आहे. सो आपण बघत आहोत कॅपिटलाइज, आपण यूज केलं कॅपिटलाइज. देन आपण नेक्स्ट अजून एक बघणार आहोत टायटल. सो नेम डॉट टॅब, टॅब मध्ये मी यूज करेल टायटल. सी टी टाईप केलं ऑटोमॅटिकली माझा तो फंक्शन आला. क्लिअर आहे. आता आपण रन करणार आणि तुम्ही मला डिफरन्स सांगणार नक्की फरक काय. सो रन केलं, मी टाईप करत आहे विशाल अँड इट्स DHAYH. डन. चलो, सो काय डिफरन्स आहे कोण सांगेल. एक्झॅक्टली राईट. कॅपिटलाइज मध्ये काय होतंय की तुमच्या स्ट्रिंगचं फक्त पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल होतं. डन. बी जो आहे तो कॅपिटल झाला. टायटल मध्ये काय होतं, टायटल मध्ये तुमच्या स्ट्रिंग मध्ये असलेल्या प्रत्येक वर्डचा पहिला लेटर जो आहे तो कॅपिटल होतो. सो विशालचा व्ही कॅपिटल आला, डीचा दायगुडेचा डी कॅपिटल. डन. चल, आता नेक्स्ट फंक्शन आपल्याकडे आहे अप्पर लोअर अँड स्वॅप केस. सो लेट मी शो यू दॅट वन. सो अगेन आपण युजर कडून नाव घेतो. Let me take name and we are going to print name first as it is. ठीक आहे. देन प्रिंट केलं, प्रिंट मध्ये नेम डॉट आपण अप्पर करत आहोत. देन नेक्स्ट प्रिंट नेम डॉट आपण लोअर करत आहोत अँड देन नेक्स्ट प्रिंट नेम डॉट स्वॅप केस करतो. ठीक आहे. चलो, सो आपण पहिले आहे तसं नाव जे आहे ते प्रिंट करणार आहे. सेकंड ह्याला आपण अप्पर देन लोअर देन स्वॅप केस. सो मी रन केलं, माझ्याकडे नाव आहे लेट्स से विशाल DHAYGUD. डन. सो काय फरक पडला, जे आहे पहिले नॉर्मल आहे तसं प्रिंट झालं. In upper case, whatever data is there, it is converted into your capital, right? Then in small case, which means lower function ने काय केलं, डेटाला सर्व लोअर लेटर मध्ये प्रिंट केलं. आणि देन तुमच्याकडे आहे स्वॅप केस. तर स्वॅप केसने काय केलं, जो डेटा कॅपिटल होता त्याला स्मॉल केलं, जो डेटा तुमचा स्मॉल होता त्याला कॅपिटल केलं. डन. सो दिस इज युअर अप्पर लोअर अँड स्वॅप केस. बऱ्याचदा बघा आपण एखादा फॉर्म भरत असतो ऑनलाईन आणि फॉर्म भरताना तुम्ही जरी कॅप्सलॉक ऑन ठेवा किंवा ऑफ ठेवा, डेटा बाय डिफॉल्ट अप्पर मध्ये जातो. डन. हे असे फंक्शन्स असतात. क्लिअर आहे. चलो, अप्पर लोअर स्वॅप केस समजलं. देन वी हॅव नेक्स्ट वन विच इज काउंट. डन. सो लेट्स से आय वॉन्ट टू फाइंड how many particular characters are repeating in my string. For example, we have message and in message, let's say welcome to EduTech string
day 2. Done. Now I want to check how many times e letter is repeating in my string. ठीक आहे. सो जो e लेटर आहे तो e लेटर किती वेळा रिपीट होतं. तर आपण प्रिंट करणार, प्रिंट मध्ये पास करणार मेसेज डॉट काउंट. डन. आणि काउंट मध्ये मला काउंट काय करायचं आहे, e. किती वेळा रिपीट झालाय, 2 वेळा. आता तो केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे कॅपिटल ई वेगळा आहे आणि स्मॉल ई वेगळा आहे. ठीक आहे. सो लेट्स आय वॉन्ट टू फाइंड आउट ए किती वेळा रिपीट झाला. तर हे झालं तुमचा एकदा. यू कॅन चेक फॉर एंटायर स्ट्रिंग ऑल्सो. सो लेट्स आय वॉन्ट टू सी हाऊ मेनी टाइम्स एज्युटेक इज रिपीटेड. सो अगेन आन्सर विल बी 1. क्लिअर आहे. सो तुम्ही सिंगल कॅरेक्टर पण चेक करू शकता आणि तुम्ही पूर्ण एंटायर वर्ड जो आहे तो वर्ड पण चेक करू शकता. ठीक आहे. चल. सो आता हा याच्यामध्ये एक क्वेश्चन असतो तुम्हाला टूल टेस्ट मध्ये. तर तुम्हाला एक असं फंक्शन बनवायचं असतं जे हे वाला काम करेल. ठीक आहे. सो जसं तुम्ही काउंट फंक्शन आता बघताय तसं तुम्हाला स्वतःच एक फंक्शन बनवायचं असतं ज्याला तुम्ही स्ट्रिंग पास करणार आणि तुम्ही कॅरेक्टर पास करणार. तो सांगेल की किती वेळा तो कॅरेक्टर त्या स्ट्रिंग मध्ये रिपीट झालेला आहे. ठीक आहे. चलो. सो हे आपण पुढे बघणार. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. नाउ आफ्टर काउंट फंक्शन वी हॅव फाइंड अँड इंडेक्स. ठीक आहे. सो फाइंड आणि इंडेक्स दोन्ही फंक्शनचं जे काम आहे ते सेमच आहे. एक्झाम्पल अगेन वी हॅव दिस मेसेज. ठीक आहे. आणि आय वॉन्ट टू फाइंड आउट की ई लेटर जो आहे त्याचा इंडेक्स नंबर काय. तर आपण यूज करणार फाइंड अँड इंडेक्स फंक्शन. सो बघा, प्रिंट मध्ये index number of letter e using find function. सो आपण यूज करणार मेसेज डॉट फाइंड आणि फाइंड मध्ये आपण पास करतोय ई. सो इंडेक्स नंबर काय, ई चा 1, सी 0 आणि ईचा इंडेक्स नंबर आहे 1. ठीक आहे. सो आन्सर इज 1. आता नेहमी लक्षात ठेवायचं, इंडेक्स असो किंवा फाइंड फंक्शन असो, जेव्हा त्याला पहिल्यांदा तो लेटर भेटेल तोच इंडेक्स नंबर देणार. जसं आता वेलकम मध्ये तुमचा ई 2दा येतो पण त्याने ई जो आहे तो पहिल्या इंडेक्सचा दिलेला आहे. क्लिअर आहे. चलो. आता सेम हे काम जे आहे ते तुम्ही करू शकता युझिंग युअर इंडेक्स फंक्शन. तुम्हाला फक्त इथे चेंज करायचं आहे फाइंडच्या ऐवजी इंडेक्स अँड देअर यू आन्सर इज अगेन सेम. मग क्वेश्चन असा आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फाइंड अँड इंडेक्स फंक्शन. ठीक आहे. सो बघा डिफरन्स काय. सो सपोज एखादं लेटर तुम्ही पास करताय जे तुमचं इंडेक्स फंक्शन मध्ये सॉरी त्या पर्टिक्युलर मेसेज मध्ये नाहीये, जसं की एक्स. ठीक आहे. तर तुम्हाला जो फाइंड फंक्शन आहे तो देतो -1. जसं आपल्या मेसेज मध्ये एक्स नव्हता. ठीक आहे. जर वरती मी बघितलं कुठे गेला मेसेज आपला, या. सो ह्या मेसेज मध्ये कुठेही एक्स नाहीये तर माझ्या फाइंड फंक्शनने मला काय दिलंय -1. आणि तेच जर मी इंडेक्स फंक्शन मध्ये यूज करत असेल तर मला हे एरर देतं सबस्ट्रिंग नॉट फाउंड. एरर इज सबस्ट्रिंग नॉट फाउंड. सो डिफरन्स काय, डिफरन्स बिटवीन युअर इंडेक्स अँड युअर फाइंड फंक्शन. If find function you pass some value which is not present in your string, in that case find function will return you -1. And if you pass some values which are not present in message, then index function will return you error which is substring not found. Clear आहे. चल. सो इथपर्यंत काय डाऊट आहे. ओके. तर आपण बघितलं कॅपिटलाइज टायटल, देन अप्पर लोअर स्वॅप केस, देन आपण बघितलं काउंट, फाइंड अँड इंडेक्स. आता आपण बघतो एंड्स विथ अँड स्टार्ट्स विथ. ठीक आहे. चल. सो लेट्स स्टार्ट विथ द एंड्स विथ अँड स्टार्ट्स. बघा. सो आता एंड्स विथ मध्ये अगेन एखादं पर्टिक्युलर स्ट्रिंग एंडिंगला आहे की नाही ते चेक करतं. एक्झाम्पल लेट्स से आपण युजर कडून त्याचा आयडी घेतो. सो इनपुट आणि युजरला म्हणलं एंटर ईमेल
ID. डन. नाव मी प्रिंट करतोय जे काही युजरचा आयडी आहे तसा आहे तसाच, बट मला चेक करायचं आहे की एंडिंगला त्याने @gmail.com लिहिलंय की नाही लिहिलंय. सो आपण इथे लिहिणार युजर डॉट एंड्स विथ आणि इट शुड बी @gmail.com. डन. जर असेल तर आन्सर ट्रू असेल, नसेल तर आन्सर फॉल्स असेल. बघा रन केलं. सो लेट्स से विशाल @gmail.com. आता पर्टिक्युलर स्ट्रिंग अवेलेबल आहे, आन्सर विल बी ट्रू. मी रन केलं आणि मी फक्त विशाल दिलं, मी gmail.com दिलेलं नाही, आन्सर विल बी फॉल्स. ठीक आहे. तर तो काय चेक करतो, स्ट्रिंग एंडला जो पर्टिक्युलर तेवढा सिंटेक्स प्रेझेंट आहे की नाही. जर असेल तर आन्सर ट्रू, नसेल तर आन्सर फॉल्स. डन. देन सेम तुमचा आहे स्टार्ट्स विथ. सो लेट्स से स्टार्ट्स विथ, आणि स्टार्ट्स विथ मध्ये अगेन याचा जास्त यूज होत नाही. सपोज तुमच्याकडे कुपन कोड वगैरे असेल, कुपन कोड मध्ये तुमचे स्टार्टिंगचे जे व्हॅल्यूज असतात ते फिक्स असतात. ठीक आहे. तर तुम्ही तिथे युज करू शकता स्टार्टिंगला तोच कुपन त्याच्याने चालू होतोय का. डन. सो जसं आता मी दिलं विशाल @gmail.com. सो दोन्ही केसमध्ये मला आन्सर ट्रू येणार, कारण की स्टार्टिंगला पण विशाल आहे, एंडिंगला पण @gmail.com. क्लिअर आहे. सो हे आहे तुमचे एंड्स विथ अँड स्टार्ट्स विथ. क्लिअर आहे. ओके. सो आफ्टर दॅट वी हॅव फॉर्मॅटिंग. आता फॉर्मॅटिंग मध्ये आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. सो आपण हा पार्ट नक्की काय आहे आणि कसा वर्क करतो ते समजून घेऊ. बघा, तर फॉर्मॅटिंगचा पहिला ऑप्शन दाखवतो. एक्झाम्पल लेट्स से वी हॅव स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये आपण प्रिंट करूया आन्सरला. सो प्रिंट मध्ये आपण म्हणतो मेसेज सॉरी हॅलो कर्ली ब्रॅकेट आर यू लुकिंग फॉर कर्ली ब्रॅकेट. डन. आणि देन मी इथं आपण यूज करतोय डॉट मध्ये फॉर्मॅट. डन. आणि फॉर्मॅट मध्ये आपण नाव पास केलं लेट्स से अजिंक्य. डन. आणि अजिंक्य जो आहे तो बघतोय डेटा अनालिसिस साठी. डन. सो आता पहिला जो कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ही वाली व्हॅल्यू जाणार. सेकंड जो कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ही वाली व्हॅल्यू जाणार. सो दिस इज युअर फर्स्ट वे टू यूज फॉर्मॅट फंक्शन. ठीक आहे. सो जर कर्ली ब्रॅकेट जिथे असतात तिथे आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज पास करू शकतो. ठीक आहे. सो आता याचे टोटल 4 ऑप्शन्स आहेत. हा तुमचा होता फर्स्ट ऑप्शन. सो लेट मी राईट फर्स्ट. नाव लेट्स सी द सेकंड वन. कॉपी केला आपण याला, पेस्ट केला. आता इथे लिमिटेशन नाही. फॉर्मॅटिंग जेव्हा तुम्ही करत आहात तर फॉर्मॅटिंग करताना तुम्ही किती पण डेटा तिथे पास करू शकता. फॉर एक्झाम्पल वी हॅव सेकंड नेम ॲज अ विशाल and this should be here, this should be here. Done. Then we have another name or course, let's say SAP. Done. आता जर या पॉइंटला मी रन केलं तर माझा आन्सर असं काय ते असेल, हॅलो अजिंक्य आर यू लुकिंग फॉर विशाल. डन. बिकॉज डेटा जो आहे तो इथून जसा येतो तसाच तो तिथे पास होतो. नाव मला काय रिक्वायरमेंट आहे की जो पहिला ब्रॅकेट आहे तिथे विशाल जायला पाहिजे, जो दुसरा ब्रॅकेट आहे तिथे डेटा अनालिसिस जायला पाहिजे. डन. आता हे होणार कसं, तर जेव्हा तुम्ही फॉर्मॅटिंग करता तर फॉर्मॅटिंग मध्ये पहिली जी व्हॅल्यू असते त्याला 0 इंडेक्स असतं, देन 1, देन 2, देन 3. ठीक आहे. सो मला विशालला पास करायचं, विशालचा जो इंडेक्स आहे तो आहे 1, आणि मला डेटा अनालिसिस पास करायचा त्याचा इंडेक्स जो आहे तो आहे 3. सो हॅलो विशाल आर यू लुकिंग फॉर डेटा अनालिसिस. ठीक आहे. सो इन फॉर्मॅटिंग असं काही नाहीये की तुमच्याकडे 2च ब्रॅकेट्स आहेत तर 2च व्हॅल्यू पास करायचे. यू कॅन स्टोअर व्हॅल्यू अँड विथ द रेफरन्स टू युअर इंडेक्स नंबर तुम्ही तुमच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या चेंज करू शकता. ठीक आहे. अजिंक्य आपले इंडेक्सिंग कशाने चालू होते, 0 ने. ठीक आहे. सो 0, 1, 2 अँड 3. जर मला SAP पास करायचं असेल तर SAPचं काय असणार आहे 2. सो हॅलो विशाल आर यू लुकिंग फॉर
तसं डन. सो दिस वॉज युअर सेकंड ऑप्शन फॉर फॉर्मॅटिंग. नाव यू हॅव थर्ड ऑप्शन. सो लेट मी कॉपी दिस पेस्ट and third option. Done. Now in third option, what we can do, we can assign variable. For example, n1 is equal to this. ठीक है? n2 is equal to this. Then let's say c1, that is course 1 is equal to this, and c2 is equal to this. Now instead of passing index number, we can pass name. So n1 आणि इथे आपण पास करतोय c1 example. So hello Ajinkya, are you looking for SAP? Awesome. Done. चल. सो हे होते तुमचे 3 ऑप्शन्स जे तुमचं फॉर्मॅट ऑप्शन सपोर्ट करतात. नाव लास्ट वन जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे एफ कीवर्ड. ठीक आहे. सो बघा, लेट मी यूज दिस वन, कॉपी पेस्ट. आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मला इथे पास नाही करायची, मला ती युजर कडून घ्यायची. डन. सो आपण युजरला त्याचं नाव विचारलं, नेम, इनपुट, युजरला म्हणणार एंटर नेम. सेम आपल्याला त्याचा कोर्स पाहिजे. सो आपण नेम नंतर इथे विचारणार कोर्स अँड एंटर कोर्स. Instead of passing n1 n2, we are going to pass variable. ठीक आहे. and then we are going to use f. ठीक आहे. सो आपण हा वाला पार्ट ऑलरेडी बघितला होता. आता जे काय इनपुट मी इथे देणार ते इनपुट माझं इथं प्रिंट होईल, आणि जे काय इनपुट मी इकडे देणार ते इनपुट माझं इथे प्रिंट होईल. फॉर एक्झाम्पल रन. ओके, वी हॅव ब्रॅकेट क्लोज. डन. चलो. सो लेट्स से वी have student name as a Sheetal, and Sheetal looking for full stack developer. So hello Sheetal, are you looking for full stack developer? Done. चल. सो इथपर्यंत काय डाऊट आहे? फॉर्मॅटचा एफ कधी द्यायचा? तर जेव्हा तुम्हाला युजर कडून इनपुट घ्यायचंय. आता या फॉर्मॅटिंगच्या ऑप्शन्स मध्ये काय केलं होतं आपण, युजर कडून इनपुट नव्हतं घेतलं. हे माझं फॉर्मॅट मध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यूज पास केल्या होत्या. जर तुला युजर कडून इनपुट घ्यायचंय आणि ते प्रिंट फंक्शन मध्ये पास करायचंय, त्याच्या वेळेस तू एफ यूज कर. ठीक आहे. अँड नॉट कंपल्सरी की तुम्हाला तसंच करायचं. यू हॅव सेकंड ऑप्शन ऑल्सो. सो सेकंड ऑप्शन दाखवतो. इन्स्टेड ऑफ डुईंग कर्ली ब्रॅकेट और युझिंग फॉर्मॅटिंग, म्हणजे हे पण करायची गरज नाहीये. आय विल यूज कॉमा. डन. अँड मला फक्त एवढंच आहे की सिंटेक्स खूप लिहावा लागेल. बघा, आन्सर विल बी अगेन सेम, बट मेहनत जास्त आहे. आणि यामध्ये तुमचा ना कर्ली ब्रॅकेट, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. सो दिस इज अगेन व्हॅलिड ऑप्शन. ठीक आहे. बट तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल, कोड तुम्हाला जास्त लिहावा लागला. जरी तुम्ही याला रन केला आन्सर सेमच असणार आहे. लेट्स से अजिंक्य SAP, दोघांचा आन्सर सेमच आहे. बट फॉर्मॅटिंग तुम्हाला हेल्प करतं तुमच्या स्ट्रिंगला इझिली डेटा पास करा. डन. चलो, क्लिअर आहे. ओके. नाउ इन फंक्शन वी हॅव लास्ट ऑप्शन विच इज स्प्लिट. आता हे स्प्लिट खूप इम्पॉर्टंट आहे. वाय? बिकॉज स्प्लिट तुमचं, जर सपोज तुमच्याकडे डेटा आहे जो डेट टाइम फॉर्मॅट मध्ये आहे, किंवा तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे, जसं डेटा अनालिसिस करताना तुमच्याकडे ऍड्रेस आलेला आहे आणि ऍड्रेस मध्ये तुमच्याकडे पिन कोड आहे, सिटी आहे, किंवा तुमचं डिस्ट्रिक्टचं नाव आहे जे तुम्हाला सेपरेट करायचं आहे, तर स्प्लिट फंक्शन तुम्हाला हेल्प करतं. डन. एक्झाम्पल दाखवतो. सपोज माझ्याकडे एक डेट आहे आणि डेट मध्ये माझ्याकडे डेट अशी आलेली, लेट्स से व्हॉट इज टुडेज डेट, 1 ऑक्टोबर 10, 2024. डन. सो आता या पॉइंटला जर मी डेटला प्रिंट केलं तर ती मला पूर्णच्या पूर्ण डेट भेटते. माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला डेला सेपरेट करायचंय, मंथला सेपरेट करायचं आणि इयरला सेपरेट करायचं. तर पहिली गोष्ट सेपरेट कसं करायचं. ठीक आहे. सो आय वॉन्ट टू प्रिंट ओनली डे. तर डे मध्ये आपण काय करणार, डेटला घेणार, डेटला आपण करणार स्प्लिट. डन. आता स्प्लिट करताना तुम्हाला क्रायटेरिया सांगावा लागतो. सो डेट मध्ये कोणता क्रायटेरिया आहे जो कॉमन आहे.
कॅन आय से दिस फॉरवर्ड स्लॅश, राईट. सो प्रत्येक याच्यामध्ये फॉरवर्ड स्लॅश नंतर तुमचा डेटा सेपरेट होता. आता जर मी या पॉइंटला तुम्हाला डे दाखवलं तर तुम्हाला बघा डे वेगळं भेटलंय, तुम्हाला मंथ वेगळं भेटलंय आणि तुम्हाला इयर वेगळं भेटलं. मला फक्त कशामध्ये काम करायचंय, डे मध्ये. सो आय विल यूज 0 इंडेक्स. तर तुमच्या डेट या इन्फॉर्मेशन मधून तुम्ही तुमचा जो डे आहे तो सेपरेट केला. आता तसंच आपण मंथ करू शकतो. सो लेट मी कॉपी पेस्ट अँड इथे येणार मंथ. मंथ मध्ये तुमचा इंडेक्स जो असणार आहे तो असेल अँड देन तसाच तुमचा इयर येणार आणि इयर मध्ये तुमचा जो इंडेक्स असेल तो असणार आहे 2 और यू कॅन टेक -1 ऑल्सो अगेन सेम. डन. सो इयर हवा असेल, इयर भेटला सेपरेट करून. डन. जर तुम्हाला मंथ हवा असेल, मंथ तुम्हाला सेपरेट करून भेटलं. क्लिअर आहे. चल. सो इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. कंपल्सरी नाहीये, बट जसा तुम्हाला डेटा एक्सट्रॅक्ट करायचा त्याच्यावरती ते डिपेंड आहे. नाही, ते सिंटेक्स स्क्वेअर ब्रॅकेट लागेल. म्हणजे याच्याऐवजी मी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट घेऊ शकत नाही. जर मला ऍक्सेस करायचं तर मला स्क्वेअर ब्रॅकेटच घ्यावा लागेल. क्लिअर आहे. चल. सो इथपर्यंत काय डाऊट आहे? आता लास्ट ऑप्शन जो आहे तो आहे आपलं, सॉरी स्प्लिट झालं ना. येस. सो आपण आतापर्यंत बघितलं स्ट्रिंग डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग मध्ये इंडेक्सिंग काय असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंडेक्सिंग आपलं झालेलं आहे. ऍक्सेस कसं करायचं, स्लायसिंग काय असतं ते आपण बघितलंय. स्ट्रिंग जो आहे तो इनम्युटेबल डेटा टाईप आहे, ते आपण काल बघितलं होतं. आणि कोणते कोणते ऑपरेटर सपोर्ट करतात तो वाला पार्ट झाला होता. आज आपण स्ट्रिंगचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स कम्प्लीट केले. डन. चलो. सो या पार्ट पर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ओके. आता आपण लिस्टचा जो पार्ट आहे तर लिस्टला आपण आज टिल दिस पॉइंट बघणार. लिस्ट वर्सेस ॲरे, क्रिएट अँड ऍक्सेस. देन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार की लिस्ट ला एडिट कसं केलं जातं आणि लिस्ट आणि टफल मध्ये डिफरन्स काय. ठीक आहे. चलो. So we are going to start with the first topic, which is list versus array, and this will be your interview question. List आणि array मध्ये difference काय. ठीक आहे. Now first of all, array म्हणजे काय? कोणाला माहिती आहे what is array? What is string? Collection of characters. And array means again collection of data. Done. But जो डेटा असतो तो डेटा टाईप तुमचा एकाच टाईपचा असतो. एक्झाम्पल, सपोज मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला 10 स्टुडंटचं नाव जे आहे ते स्टोअर करायचं, तर या पॉइंटला तुम्हाला माहिती आहे S1 विल बी इक्वल टू विशाल, राईट. S2 विल बी इक्वल टू अजिंक्य अँड टिल तुम्ही असंच करणार टिल तुमचं S10 विच विल बी लेट्स से शीतल. डन. आता या फॉर्मॅटमध्ये जर आपण गेलो तर माझ्याकडे 10 वेगवेगळे व्हेरिएबल्स क्रिएट होतील आणि डेटाला ऍक्सेस करणं अजून अवघड होईल. सो इन्स्टेड ऑफ अलोकेटिंग different मेमरी, what we are going to do, we are going to create one variable with the name of student आणि आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये एका वेळेस जो डेटा आहे तो डेटा पास करतो. सो डेटा असेल विशाल, देन वी हॅव अजिंक्य, देन वी हॅव सो ऑन टिल युअर शीतल. ठीक आहे. फरक काय पडला? आतापर्यंत जर मला 10 लोकांचा डेटा स्टोअर करायचा होता तर मला 10 व्हेरिएबल लागत होते. आता मला जर 10 किंवा जास्त लोकांचा जरी डेटा स्टोअर करायचा असेल तो मी एका सिंगल व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. तर आता क्वेश्चन असा आहे की लिस्ट आणि ॲरे मध्ये डिफरन्स काय. फर्स्ट ऑफ ऑल, ॲरे जो आहे तो पायथनचा स्टँडर्ड डेटा टाईप नाहीये जसा लिस्ट आहे. ठीक आहे. सेकंड, ॲरे जे असतात ते स्टॅटिक असतात नेचरमध्ये, विच मीन्स एकदा तुम्ही ॲरेला डिक्लेअर केलं तुम्ही ॲरेची साईज वगैरे चेंज करू शकत नाही. इट इज बेसिकली इनम्युटेबल डेटा टाईप. बट जो लिस्ट असतात ते लिस्ट असतात डायनॅमिक, म्हणजे एकदा तुम्ही लिस्ट क्रिएट केली की लिस्टला तुम्ही एडिट, ऍड आणि डिलीट करू शकता. थर्ड डिफरन्स, जो ॲरे आहे तो होमोजिनियस डेटा जो आहे तो स्टोअर करतो. नाव व्हॉट इज होमोजिनियस डेटा? तर जर सपोज सर्वच्या सर्व डेटा स्ट्रिंग आहे किंवा सर्वच्या सर्व डेटा इंटिजर आहे किंवा फ्लोट आहे तर तोच तुमचा ॲरे स्टोअर करू शकतो.
आणि जो तुमचा लिस्ट आहे तो होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस दोन्ही डेटा स्टोअर करू शकतो. मीन्स लिस्ट मध्ये तुम्ही जेव्हा डेटा स्टोअर करता तर तो स्टोअर करताना स्ट्रिंग पण असेल, नंबर पण असेल, फ्लोट पण असेल, तर तुम्ही मिक्स करू शकता. डन. सो हे तुम्हाला डिफरन्स दिलेले आहेत की पॉइंट. जसं list is a built-in data type in Python that is used to store an order collection of items. List can contain element of different data type. Lists are dynamic, meaning that you can add or remove elements after the list is created. Now lists are the part of standard Python library and very versatile. What is array? Now in array, Python array provided by the array module, which is part of Python standard library. Array are more efficient in terms of both time and spaces compared to list in a sort operation. आता हा वाला टॉपिक का? कारण जेव्हा तुम्ही array मध्ये काम करता तर डेटा टाइप जो आहे तो एकाच याचा आणि array जो आहे तो एडिट करता येत नाही. त्याच्यामध्ये त्याला मेमरी कमी लागते आणि त्या जो ऑपरेशन टाइम आहे तो लिस्ट पेक्षा तुमचा कमी. Unlike list, array usually hold the element of same data type. Array are fixed in size, meaning you need to specify the size of array when you create it. Done. सो जर इंटरव्ह्यू मध्ये कोणी तुम्हाला विचारलं की लिस्ट आणि array मध्ये डिफरन्स काय, पहिला डिफरन्स असणार आहे array जे आहेत ते स्टॅटिक असतात, लिस्ट जी आहे ती डायनेमिक असते. array जे आहेत त्याच्यामध्ये डेटा टाइप जो आहे तो एकाच टाइपचा एका वेळेस स्टोअर होतो. लिस्ट मध्ये डेटा टाइप जे आहे ते मल्टिपल स्टोअर होतात. डन. array ला मेमरी कमी लागते, लिस्टला मेमरी जास्त लागते. ठीक आहे. सो हे मेन 3 डिफरन्स आहेत जे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकता. चल क्लिअर आहे. आता आपण लिस्टला कसं क्रिएट करायचं त्याच्याकडे जातो. सो हाऊ टू क्रिएट लिस्ट. सी, तर लिस्ट जर क्रिएट करायची असेल तर तुम्ही यूज करता स्क्वेअर ब्रॅकेट. डन. अँड दिस इज राईट नाव एम्प्टी लिस्ट. सो डेटा टाइप ऑफ L1 that will be type function of L1. डन. तर स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेतलं की जो डेटा टाइप आहे तो काय होतो, लिस्ट होतो. डन. आता लिस्ट जी आहे ती होमोजिनियस पण असू शकते आणि हेट्रोजिनियस पण. जसं होमोजिनियस डेटा विल बी रोल नंबर 101, 102, 103, 104, 105. ठीक आहे. सो दिस इज युअर homogeneous list. Done. And then we have heterogeneous list, which means you have data of multiple data type. For example, we have name Vishal, then we have roll number 1032, then we have marks 98.5, then we have location Pune. So जो लिस्ट आहे त्याच्यामध्ये स्ट्रिंग पण आहे, त्याच्यामध्ये इंटिजर पण आहे, त्याच्यामध्ये फ्लोट पण आहे. त्याला बोलतो आपण हेट्रोजिनियस डेटा. डन. ओके. यानंतर लिस्ट तुम्ही क्रिएट करू शकता 2 डायमेन्शन. सो आता तुम्ही जी लिस्ट क्रिएट केली ती होती 1 डायमेन्शन. आपण 2 डायमेन्शन लिस्ट क्रिएट करू शकतो 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. त्याच्यामध्ये ही तुमची मेन लिस्ट आहे. या लिस्ट मध्ये अजून एक लिस्ट आहे, त्याला बोलतो आपण 2 डायमेन्शन लिस्ट. So let me type 2D list. So this will be your L4. Clear आहे. चल. सो इथपर्यंत काय डाऊट आहे? डन. ओके. सो आता लिस्ट कशी क्रिएट करायची हे समजलेलं आहे. आता लिस्टला ऍक्सेस कसं करायचं. सो ज्यांनी कालचा टॉपिक रिवाइज केलं असेल त्यांच्यासाठी हा पार्ट सोपा आहे. बघा, नाव ऍक्सिस मध्ये सपोज माझ्याकडे L2 आहे आणि शार्दूल मला 1030 तो प्रिंट करायचा. काय इंडेक्स नंबर आहे? डन. चला. कृष्णा, मला 104 प्रिंट करायचा निगेटिव्ह -2. डन. सहसा तुम्हाला सांगितलं कन्सेप्ट जो आहे तो सेम तसाच आहे. सपोज शार्दूल मला 102 पासून 104 पर्यंत प्रिंट करायचं. 104 3 व्हॅल्यूज प्रिंट करायच्या.
हम्म 6 किती आहे 0 1 2 3 4 सो म्हणजे तुमचं राहणार 4 एक इंडेक्स जास्त घेतो ना आपण मला शेवटची व्हॅल्यू नव्हती मला 102 103 104 पाहिजे होतं डन चलो अगेन L3 ठीक आहे आता मला L3 मध्ये विशाल जे नाव आहे ते पण प्रिंट करायचं आहे मला त्याचे मार्क्स पण प्रिंट करायचे आहेत आणि मला त्याचं लोकेशन पण प्रिंट करायचं आहे बघा सो प्रिंट स्टुडंट नेम इज that will be L2 चा 0 index done he got marks will be your L2 at index -2 done and he is from L2 चा मायनस सो जेव्हा तुम्ही इंडेक्सिंग करताय स्लाइसिंग करताय असं कंपल्शन नाहीये की पॉझिटिव्ह इंडेक्स घ्यायचं किंवा निगेटिव्ह घ्यायचं यू कॅन कंबाईन ऑल्सो सो स्टुडंट नेम इज आय गेस 101 का आलेला आहे ओके हा आपण डेटाला स्लाइस केला L3 असायला पाहिजे इतना मेहनत किया वेरिएबल को गलत ले there you go and we have again this is 0 there you go so student name is Vishal he got 98.5 and he is from Pune ठीक आहे सो सिंगल ह्याच्यामध्ये तुम्ही अख्खाच्या अख्खा डेटा जो आहे तो ऍक्सेस करू शकता चल क्लिअर आहे आता हे वाला ऍक्सेस सोपं होतं नाव लेट्स गो फॉर दिस L4 आता L4 मध्ये प्रतीक मला 3 ला ऍक्सेस करायचा कसं करशील -2 डन ओके शार्दुल मला 4 ला ऍक्सेस करायचा मायनस -1 मला 4 ला ऍक्सेस करायचं कमॉन पॉझिटिव्ह 1 नाही स्टील नाही चलो कन्सेप्ट समजून घेऊया काय ठीक आहे